परंतु आज त्यांच्या स्पर्धेमध्ये आज कोंडवी टीमला देखील त्यांनी पराभवाचा धक्का दिला। रोहन मोरे आपला देखील सन्मान केला जाईल। रोहन मोरे कोंडवी संघाचे रोहन मोरे आपण आपला सन्मान या ठिकाणी करतोय। मंगेश सरांना विनंती की आपण अरुण दादा उतेकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया। डीजे थांबवा। अरुण उतेकर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया। रोहन मोरे भैरवनाथ कोंडवी या संघाचे एक अनुभवी खेळाडू, त्यांचा सन्मान या एसकेएमबी ट्रॉफी मध्ये आपण करतोय। परागदादा दरेकर मित्र परिवार आणि त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे भैरवनाथ कोंडवी। रोहन मोरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। या स्पर्धेच्या माध्यमातून परागदादा दरेकर यांच्याकडून देखील आम्हाला या आकर्षक 4 ट्रॉफ्या या स्पर्धेला एसकेएमबी ट्रॉफीसाठी धन्यवाद रोहन मोरे आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या स्पर्धांसाठी असणार आहेत। धन्यवाद। जय बजरंग बली दाबी विरुद्ध आपल्याला सामना पाहायला मिळतो भैरवनाथ कापडे खुर्द या दोन बलाढ्य संघादरम्यान। हा बॉल साहिलच्या बॅट मधून उत्तुंग गगनाला गवसणी घालणारा तिसरा मोठा धमाका पाहायला मिळतोय। षटकार दोन चौकार आले, त्याच्यानंतर षटकार। मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रणय कदमने घेतला होता आणि आता त्याच्यावरती आक्रमण केले गेले। साहिल चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय। साहिलच्या बॅट मधून 3 मोठे फटके आले, 3 मोठे धमाके आले। धमाके करतोय मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या मॅच मध्ये। आखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती देखील तो देखील भिरकावलाय आणि या बॉलला देखील पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे। आणखीन एक षटकार। त्याच्यावरती आक्रमण करतोय साहिल। महत्वाची मॅच आहे, क्वार्टर फायनलचा सामना आहे। सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी ही मॅच जिंकावी लागेल दोन्ही टीम साठी। हा सामना महत्वाचा आहे। चंद्रगड वॉरियर्स ढवळे या टीम सोबत यानंतरचा सेमी फायनल नंबर 1 तुम्हाला पाहायला मिळेल। हा देखील बॉल जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडूनच घेऊन यावा लागेल। 5वा मोठा फटका, लगातारचे 3 षटकार मारलेत ते साहिलने। साहिल नामदेव कदम याच्या बॅट मधून लगातारचे 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले। पहिले 2 बॉल वरती 2 चौकार, आता 3 बॉल वरती 3 षटकार। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26, तब्बल 26 धावा फलकावरती बनवल्यात। साहिल कदमच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत, यायला सुरुवात झाली आहे। आक्रमक पवित्र त्याने घेतलाय, आता दबाव पाहायला मिळतोय प्रणय कदम वरती। साहिल कदम विरुद्ध प्रणय कदम ही लढत मैदानाच्या आतमध्ये दोघांमध्ये बॅटल, हे युद्ध जिंकले ते साहिल कदमने आतापर्यंत। चांगला सामना पाहायला मिळेल। क्वार्टर फायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय। कोण जाणार सेमी फायनल उपांत्य फेरीमध्ये, कोण जाणार बक्षीस फेरीमध्ये। बॅटची कडा घेतली, चेंडू हवे, जेल होणार का? इम्पॉर्टंट जेल आहे। कॅच इथं मात्र ड्रॉप। कॅचेस विन द मॅचेस नेहमीच आपण म्हणतो आणि हा कॅच आकाश मानेच्या हातातून निसटलाय। जीवदान मिळालंय साहिल कदमला। ज्या साहिल कदमने मोठे फटके खेळले 5 बॉल वरती, त्याचा झेल सोडलाय आणि हा झेल किती इम्पॉर्टंट होता हे येणाऱ्या पुढील 3 षटकामध्ये आपल्याला समजेल। एक ओव्हर संपली, एक ओव्हर नंतर धावफलकावरती झाल्यात धावा तब्बल 28 धावा आणि नॉट आउट बॅटिंग करतोय साहिल कदम। 6 बॉल मध्ये त्याने बनवल्यात तब्बल 28।
गोलंदाजी मार्क वरती विनोद विनोद कदम गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील. मागील मॅच मध्ये त्याने देखील एक चांगला झेल टिपला होता. महत्वाचा कॅच त्याने पकडला होता आणि गोलंदाजी देखील चांगली राहिली होती. आता कमबॅक करावं लागेल पुढच्या 3 गोलंदाजांना. कमी धावसंख्येमध्ये रोखावं लागेल दाबील टीमला. दाबील संघ देखील या स्पर्धेमध्ये चांगल्या तयारीनिशी आलाय. त्यांनी सकाळीच सांगितलं की आम्ही महिनाभर या स्पर्धेसाठी प्रॅक्टिस केली, सराव केलाय आणि या स्पर्धेची चर्चा ज्यावेळेला झाली त्यावेळेला संघामधून आम्ही सांगितलं की संघाच्या सर्वांनी की ही स्पर्धा खेळायची आहे. मोठी स्पर्धा आहे, महत्वाची स्पर्धा आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह घेण्यात आलाय. वाईट हा चेक केला जाईल. राज आणि सोहमची जी रील आली, शुभू एडिट मला वाटतं सगळ्याच रील बनवतोय आणि पहिली तोच रील बनवतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला राज कोंडवीचा आणि सोहम या दोघांची फटकेबाजी पाहायला मिळाली आणि त्याची रील जी आली आहे इंस्टाग्राम वरती आपल्या शुभम एडिट याच्या वतीने त्याच्या पेजला SK ब्रँड आणि पुण्यात तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन हा निर्णय प्रलंबित आहे, पेंडिंग आहे. शुभम तळेकर, रोहित तळेकर ऑन फील्ड डिसिजन द्या पंच, कारण गोलंदाज मध्ये आला होता तर चांगला योग्य बॉल पंच कळवत आहेत. डॉट बॉल विनोद कदमने हा षटकाची सुरुवात केली आहे. डॉट बॉलने संघाची धावसंख्या 28. हा चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाय. क्षेत्ररक्षक तिकडे लक्ष्मण निकम, चेंडू अगदी वेगाने अडवायला गेला, तिकडे बॉल स्टॉप केला त्याने. 2 तर घेतल्या, तिहेरीचा देखील प्रयत्न करण्यात आला आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी होईल पूर्ण. तर या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळते सानवी वॉरियर्सचे संघ मालक आणि मंगेश बेलोसे आणि संदेश बेलोसे यांचे मोठे बंधू सतीश बेलोसे यांचं आगमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. SKMB ट्रॉफी त्यांचं आयोजन आणि आजच्या दिवसामध्ये, उद्याच्या आणि परवाच्या दिवसामध्ये त्यांची देखील मेहनत पाहायला मिळेल. सतीश बेलोसे साहेब आपलं हार्दिक स्वागत. हा देखील बॉल आलाय, उंच गेलाय, लांब देखील तेवढाच गेलाय. स्वागत केलंय सतीश बेलोसे यांचं या षटकाराने, साहिल कदमने. तयार नाहीये. पहिल्या 2 मॅच मध्ये सकाळी साहिल थोडासा कुठेतरी अडखळ खेळ खेळत असणारा या महत्वाच्या मॅच मध्ये तो आता तुटून पडलाय. गोलंदाजांवरती मोठे फटके खेळतोय, धमाके करतोय तो. आणखीन एक स्क्वेअर लेगला बॉल वेगाने निघालाय, तिकडे क्षेत्ररक्षक वेगानं लक्ष्मण निकम लक्ष्या पोहोचलाय. चांगली फिल्डिंग, धाव मिळेल ती केवळ एक. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 38 या आकड्यावरती, 38 धावा धाव फलकावरती आहेत. जय बजरंग बली दाबीळ या टीमची धावसंख्या. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट दिलाय. त्याच्या सुरुवात चांगली, त्याचा शेवट देखील चांगला म्हटला जातो क्रिकेटमध्ये आणि ती सुरुवात दाबीळ टीम कडून आली आहे आणि साहिल कदम कडून देखील आली आहे. समोर टाकलेला बॉल उडवलाय, चेंडू हवे, झेल होणार का हा देखील, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक स्वप्नील त्याच्याकडून हा देखील झेल झालेला नाहीये. 2 धावा आल्या, 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेला. साहिलचा झेल सोडला तो आकाश मानेनं. त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून फटके, एक षटकार जरूर आला कॅच सोडल्यानंतर, परंतु कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच नेहमीच आपण म्हणत असतो. कित्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं कॅचेस सुटल्यानंतर ज्या ज्या खेळाडूला जीवदान मिळाले त्याने किती उपद्रव घातले, किती उपद्रव केले आपण पाहिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू देत, टेनिस बॉलचं क्रिकेट असू देत. हा देखील बॅटनं हाफ ट्रॅक होता. डीप मिड विकेट मध्ये प्रणय कदम चेंडूवरती वेगाने येईल, एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न केलाय, धावबादची संधी आणि इकडे मात्र धावबाद. चांगला थ्रो प्रणयचा, चांगला कमबॅक केलं मंगेश जाधव यांनी आणि विकेट धावबादची. तेजस बाद.
देखील सातत्याने पाहतो. सर्वांनी आपण उपस्थित राहा. 8 बॉल मध्ये 35 धावांवरती साहिल कदम खेळतोय. 8 बॉल 35 वादळी खेळी, विस्फोटक खेळी त्याने आतापर्यंत साकारली. आता आलाय गोलंदाज श्लोक निकम, ज्याने मागील मॅच मध्ये सामन्याला कलाटने आणणार षटक टाकले ना, तो आलाय. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता, त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. परंतु पंचांनी कळवलं ही धाव अवांतरित. व्हाईट बॉलचा इशारा केलाय पंच गुरुदास भोईर यांच्या माध्यमातून. गणेश बाविस्कर दोन पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हा बॉल देखील जर पाहिलं तर सरळ विकेट किपर हातामध्ये स्टंप वरून चेंडू निघून जातोय. आता निर्धाव चेंडू आलाय. साहिल कदम सातत्याने मोठे फटके खेळतोय. तर बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय, वाईट चेक केला जाईल. आतापर्यंत बॅटिंग टीम कडून हा रिव्ह्यू आलाय, चेक केला जाईल. योग्य बॉल आहे. अर्थातच पहिला डॉट बॉल या मॅच मधील आपण पाहतोय. श्लोक निकम आता रिव्ह्यू अनसक्सेसफुल. हा देखील चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. डावकुळे हाताचा एक युवा खेळाडू श्लोक निकम पाहायला मिळतोय. मंगेश सरांनी सांगितलं की युवा खेळाडूंना जास्तीची संधी मला द्यायची आहे. आणि युवा खेळाडू 1 ते 2 वर्षामध्ये अगदी चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतील आणि चांगल्या तालुक्यासाठी आपल्या आणि चांगल्या आपल्या गावासाठी आपल्या गावाचं नाव उंच करतील, हेच मात्र त्यांनी सांगितलं. आणि त्याच पावलावरती गोलंदाजी करतोय श्लोक निकम. तानाजी निकम यांचे सुपुत्र, त्यांचं देखील योगदान या स्पर्धेला प्रत्येक स्पर्धांसाठी असतं. आणि श्लोक निकम हा देखील बॉल बॅट वरती आलेला नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये, बॅकअप नव्हतं. बॅट ची कडा लागून एक धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. साहिल कदमला देखील थांबवलंय, चांगली गोलंदाजी करतोय. कमी धावांचं षटक आपण पाहतोय आतापर्यंत साहिल श्लोक निकमचं. संघाची धाव संख्या जर पाहिली तर 43. हा देखील बॉल जास्तीचा बाहेर निघाला, वळण जास्तीचं घेतलं लेग स्टंपच्या बाहेर. पंचांनी सांगितलं हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल श्लोक निकमला. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव मिळते. संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 44 44 धावा धाव फलकावरती. त्या बॉलवरती देखील फटका आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेला. 46 धावा. सिक्सर सुप्रीमोचे बॉल या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्याच्यावरती SKMB हा लोगो देखील आहे. टॉस वरती देखील SKMB. आणि निलेश जाधवने सांगितले की आमच्या टीमवरती संदीप कदम सरांचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे SK हा कॉल त्यांनी केला आणि 3 वेळा त्याने टॉस जिंकला देखील. हा बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक लक्ष्मण निकम त्याच्याकडून हा झेल सुटलाय. मिस फिल्डिंग सातत्याने पाहायला मिळते आणि धावा या बॉल वरती मिळत आहेत त्या 2. वारंवार मिस फिल्डिंग लक्ष्मण निकमची पाहायला मिळते. घाई करतोय, जास्तीची घाई करायची नाहीये हेच सांगतायत मंगेश बेलोटे सर. संघाची धाव संख्या 48. परंतु या षटकामध्ये रोखलंय असंच म्हणावं लागेल श्लोक निकमने, एका युवा खेळाडूने. हा चेंडू मागे खेळाय, क्षेत्ररक्षक आहे आकाश माडे. शॉर्ट फाईन लेगला धावबाची संधी निर्माण झाली होती, परंतु तिकडे धाव मिळेल. मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंग. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, त्याच्यावरती एक सिंगल. अशा 2 धावा मिळतील. संघाचं अर्धशतक लगावलं गेलंय. जय बजरंगबली दाभीळ या टीमने बनवल्यात 50 धावा. 50 झाल्यात. चांगला सामना या अगोदरचा आपल्याला असं वाटलं की
रंगतदार सामना पाहायला मिळेल, परंतु या मॅच मध्ये दाबिळ संघाने आता वर्चस्व गाजवलंय. समोर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून चुकी, बॉल निघाला विनायकजी दीक्षित यांच्या बॅनर कडे. 4 धावांसाठी चौकार. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत एसकेएमबी ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 51,000 रुपये आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 31,000 रुपये आकर्षक ट्रॉफी, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी आकर्षक कॅश ट्रॉफी आणि कॅश प्राइज 15,000 रुपये प्रत्येकी दिले जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये मालिकावीर, टू व्हीलर बाईक, तसेच या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज 5,555 व एसके ची बॅट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या टीम मध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे अर्थातच 3,333 कॅश प्राइज आणि एसके ची बॅट दिली जाणार आहे. या स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅच मध्ये बैल स्पोर्ट टी शर्ट, एसके गॉट ची कॅप आणि एक आकर्षक ट्रॉफी दिली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. आकाश माने आला शेवटचे अंतिम षटक घेऊन, हा ड्राईव्ह केला, कव्हर्सला जेडूला पाठवलं, तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही, गॅप मोठा आहे, डबा मिळत आहे त्या बॉलवरती देखील. 4 तुषारच्या बॅट मधून चौकार. धावा या मॅच मध्ये आल्यात, धावा फलकावरती लगावल्यात त्या 58 धावा. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी. आकाश मानेवरती पहिल्याच बॉल वरती चौका ठोकलाय तुषारने. त्या बॉल वरती देखील हुक करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. मंगेश जाधव तिकडे चेंडूचा पाठलाग करतायत, एक धाव तर घेतली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, 2 धावा आल्या. या 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 60 वरती जाऊन पोहोचलाय. बॅटिंग लाईनअप तेवढीच कडक आणि चांगली भैरवनाथ कापडेकूर संघाची देखील आहे, हे विसरून चालताय कामा नये टीम दाबिळने देखील. परंतु हा सामना चांगला रंगणार आहे यात काही शंका नाहीये, कारण दोन्ही टीम चांगल्या आहेत, दोन्ही टीमचा प्रवास चांगला राहिलाय. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये दाबिळ टीमने लगातार 2 मॅच जिंकल्या आणि आता 3 मॅच जिंकत हा संघ देखील आपण पाहतोय. कापडेकूरचा संघ हा देखील चांगल्या फॉर्मात आहे. हा फटका खेळाय डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव एकरी धावेत रूपांतर दुहेरी धावेमध्ये करण्यात आलं. या 2 धावा आल्या, 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेला 62-62. आज आतापर्यंत आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या मला वाटतं ही जय बजरंगबली दाबिळ या संघाच्या नावावरती असणार आहे, कारण त्यांनी 62 बनवल्यात. काल आपण 2-3 संघांनी 50च्या पुढे गेले, 60च्या पुढे गेले, 70च्या पुढे गेले आणि शेवटचा 74 धावा ज्या मात्र चंद्रगड वॉरियर्स ढवळे या टीमने बनवल्या होत्या. त्यामध्ये 60 धावांची खेळी केली होती. सुमित मोरे याच्या बॅट मधून अर्धशतक पाहायला मिळालं होतं. फुलटॉस, त्याच्यावरती फटका, चांगला साऊंड पाहायला मिळाला. हा बॉल सीमारेषा पलीकडे गेला आणि तुषारच्या बॅट मधून ब्रँडेड सिक्सर. साहिल बॅटिंग करतोय, 12 बॉल त्याने फेस केले, 40 धावांवरती तो बॅटिंग करतोय. संघाचा स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 68 वरती 68. देखील बॉल फिरवला, फलंदाज देखील फिरला, तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि साहिल कदमची खेळी या ठिकाणी संपुष्टात होतीये. साहिलची बॅटिंग आवडली असेल तर दाबिळ टीम टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. 40 धावांवरती तो बाद झालाय.
68 धावा धावफलकावरती 2 खेळाडू बाद झालेत। साहिल कदमचा खेळ आपण पाहिला, त्याने 4 षटकार ठोकले, 3 चौकार त्याच्या बॅट मधून आले आणि रनआउटची विकेट निलेश याने घेतली। 40 बनवल्या। बॅटिंग टीमला 2 धावांची पेनल्टी। पुढच्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेला कापडेकूर संघाच्या डावाची सुरुवात 2 धावांनी होईल। 2 धावा त्यांच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील। 68 झाल्यात। शेवटचा बॉल या डावातील अंतिम षटक, शेवटचा बॉल प्रथम आला बॅटिंग साठी। शेवटच्या बॉल वरती किती धावा बनवतोय, किती धावांचं टार्गेट सेट करतोय, हा शेवटचा बॉल ठरवेल। आकाश मानेच्या या षटकामध्ये देखील 2 मोठे फटके आलेत। धावा जास्तीच्या देखील या षटकामध्ये गोळ्या केल्यात। शेवटचा बॉल प्रथम एक टार्गेट सेट करणार, या बॉल वरती समजेल किती धावा बनवायच्या त्या भैरवनाथ कापडे खुर्दला। मागील मॅच मध्ये भैरवनाथ कापडेकूर संघाची चांगली गोलंदाजी झाली होती। भैरवनाथ कोंडवी संघाला, एका चांगल्या संघाला त्यांनी कमी धावसंख्येमध्ये रोखलं होतं, अगदी 35 धावांपर्यंत रोखलं आणि 36 चा पाठलाग करत असताना सहज सोपा विजय त्या टीम सोबत मिळवला। हा बॉल फिरवलाय, वळवलाय, तिकडे पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय। आकाश माने डान्स करतोय खेळपट्टीवरती। एकदा मिळेल षटकाची समाप्ती पंचांनी घोषित केली। धाव मिळेल ती केवळ एकेरी धावेच्या मदतीने। संघाचा स्कोर कार्ड 69, 70 धावांची आवश्यकता, 24 बॉल आणि 70 ची आवश्यकता टीम भैरवनाथ कापडे खुर्द संघाला।
भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी, कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी, बोरज ब्लास्टर, आदर्श क्रिकेट मंडळ निवे, भैरी रवळनाथ परसुले, जयनुमान फणसकोंड, नळवीर तानाजी क्रीडा मंडळ देवळे गाव हे ब गटातील संघ. क गट आणि ड गट आपण पाहतोय या 2 दिवसामध्ये, काल आणि आज. काल क गटातील संघ खेळले, त्यामधून चंद्रगड वॉरियर्स ढवळे हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला आणि आता या मॅच मध्ये चंद्रगड वॉरियर्स ढवळे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅच मुकुंद मोरे हालात, बॅटिंग साठी मंगेश जाधव. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी घेतला होता आणि त्यांच्या जोडीला आपल्याला रोहन बुलटे जो पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन साहिल कदम, ज्याच्या बॅट मधून 40 आल्या होत्या, तो आता गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, शॉट मिड ऑफला, चांगली फिल्डिंग केली आहे, चांगला स्टॉप प्रथमने देखील केला. तिकडे एक सिंगल सुरुवात केली एकारी धावेने. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल टीम कापडे खुर्द ब संघाला, कारण 70 धावांचं लक्ष ठेवलंय. 3 धावा झाल्या, 2 धावा पॅनल्टीने सुरुवात केली कापडे खुर्द संघाकडून. 2 धावांची पॅनल्टी दिली होती दाबिल टीमला आणि त्या ऍड करून अशा 3 झाल्या. 1 बॉल 3 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. भैरवनाथ कापडे खुर्द म्हणजे 67 करायच्यात, अजून होऊ शकतात धावा. 23 बॉल 67 धावांची आवश्यकता. रोहन बुरटे बॅटिंग करावी लागेल, विस्फोटक अंदाजामध्ये त्याला खेळावं लागेल. ज्या प्रकारे शुभम मुतेकर खेळतो, पप्पी खेळतो असंघामधून, तशीच त्याला बॅटिंग गॅप मध्ये चेंडूला कव्हरच्या दिशेने पाठवलं, चेंडूचा पाठलाग केला जातोय, बॉल थांबणार नाही. एक टप्पा, दुसरा टप्पा घे, सीमारेषा पार आणि धावा मिळत आहेत त्या 4. दाबिल संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स देतोय. त्यांनी दत्ता शेठ केसरकर यांचे टी शर्ट परिधान केले आणि या स्पर्धेमध्ये अगदी चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून दिलाय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न झाला, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होते, एक सिंगल प्राप्त झाली. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेला. 8 धावा धावफलकावरती. सुरुवात तर चांगली केली पहिल्या 3 बॉलवरती, परंतु आता पुढे देखील फटकेबाजी तशीच चालू ठेवावी लागेल. जसे साहिल कदमच्या बॅट मधून 40 धावा त्याने एकट्या वैयक्तिक कुठल्या आणि तशीच खेळी करावी लागेल. बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने चेंडू हवे ते बराच काळ, चेंडूचा पाठलाग केला जातो. 1 धाव तर घेतली आहे, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. 10 वरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. 70चा पाठलाग चालू आहे, अजून इथून पुढे 60 करायच्यात. चेंडू शिल्लक आहेत ते यानंतर 22 बॉल मध्ये तुम्हाला 5 ते 6 फटके मोठे आले ना तर सामन्यामध्ये तुम्ही येऊ शकता. भैरवनाथ कापडे खुर्द संघ 4 बॉल झाले, सॉरी, म्हणजे 20 बॉल मध्ये करायचे. 20 बॉल कमी गतीने टाकलेला बॉल बॅट वरती घेतला नाहीये, स्वतःवरती नाराज. इथे मात्र तू मै करता करता परतावा लागेल. विकेट मिळते कापडे खुर्द ब संघाला बसतोय. पहिला धक्का, मंगेश जाधव आउट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघाचा कॅप्टन कर्णधार तारणार मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतोय. निलेश जाधव कॅप्टन इनिंग त्याला खेळावी लागेल. या मॅच मध्ये आपली धमक त्याला दाखवावी लागेल. त्याने सांगितलं आम्ही 100% देण्यासाठी आलोय आणि 100% ट्रॉफी मंगेश सरांना देऊ. मोठा फटका रोहन बुलटे याच्या बॅट मधून, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, बॉल देखील तिकडे थांबणार नाही, बॉल देखील सीमारेषा ओलांडतोय आणि या बॉल वरती चौकार येतोय.
बॉल आणि 18 बॉल मध्ये करायच्या त्या 18 बॉल मध्ये धावांची आवश्यकता आहे 56 18 चेंडू 56 धावा होऊ शकतात प्रयत्न करावे लागतील 18च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे धावा होऊ शकतात बनवणारा पाहिजेत धावांसाठी धाव करावी लागेल आता दोन्ही खेळाडूंना दोन्ही फलंदाजांना रोहन बुरटे एका बाजूला तर एका बाजूला संघाचा कॅप्टन निलेश जाधवला देखील आडवा बॅटनं पहिलाच बॉल भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगला पाठवला आणि पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं तुषारचा षटकार त्याला खेळावे लागेल निलेश जाधवला त्याच्या बॅट मधून पहिलाच षटकाराला या ओव्हर मधील आता मात्र दबाव तुषारवरती लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग केलाय व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव मिळेल धाबा फलकावरती जोडले जात आहे एकेरी धावेने 21 पुढे घेऊन जायचे या मॅच मध्ये तर फटकेबाजी करावी लागेल निलेश जाधवला देखील रोहन बुरटे एका बाजूने किल्ला लढवतोय त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 9 धावा आल्यात तो 9 धावांवरती खेळतोय 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत निलेश जाधव 6 धावांवरती आता बॅटिंग आडवा बॅट हा ट्रॅक करत होता गॅप मध्ये खेळ आहे तिकडे क्षेत्ररक्षक दोन पोहोचतायत मिस फिल्डिंग झाली दुहेरीचा प्रयत्न केला गेला या 2 धावा आल्या 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील पुढे जाईल मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे अजूनही टीमला 16 चेंडू आणि 47 ची आवश्यकता आहे 16 बॉल मधील कॅल्क्युलेशन ठेवावे लागेल की 5 बाहेर मारायचे 16 बॉल मधील हा क्लीन बोल्ड वेगाने टाकला परफेक्ट ब्लॉक गोल हा चेंडू पाहायला मिळाला आणि या बॉल वरती विकेट मिळाली आहे तुषारला फलंदाज निलेश जाधव बाद विजय मोकाशी आणि त्यांची टीम अगदी चेक करतायत चांगलं गीत त्यांनी सादर केलं आजच्या दिवसभरामध्ये एंटरटेनमेंट केलंय डीजे मास्टर आमच्या तीनही या छोट्या मुलांनी प्रणय कदम आलाय संघाची धावसंख्या 21 ला 23 झाल्यात 23 ला 2 खेळाडू बाद झालेत मग जाधव आणि निलेश जाधव तुषार त्याला एक विकेट प्राप्त झाली उसळी घेणारा बॉल चेंडू मात्र हवे झेल आणखीन एक आल्या परतावा लागेल प्रणय कदमला देखील या षटकामधील दुसरी विकेट हॅट्रिकचा बॉल या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक हा टॅप केलाय लॉंगॉनच्या दिशेने साहिलला कदम चेंडूवरती जाईल चांगली फिल्डिंग एक धाव मिळेल जास्तीचा काही फरक पडणार नाही आता एक धाव मिळाली एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 24 वरती येणारे बॉल शिल्लक आहेत ते 13 बॉल मध्ये अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 46 13 चेंडू 46 मॅच लांब जाते कापडे खुर्द संघाच्या बाजूने सामना जर पाहिलं तर दाबीच्या बाजूने जायला सुरुवात झाली आहे 13 बॉल 46 ची आवश्यकता रोहन बुरटेला या 13 बॉल वरती मोठे धमाके करावे लागतील या मॅच मध्ये
आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, सेमीफायनलची मॅच खेळायची असेल तर त्याच्याकडे दमखम आहे, तो बॅटिंग करू शकतो. पहिलाच बॉल आणि फेज करत असताना या षटकातील उंच गेलाय क्षेत्ररक्षक, बॉल खाली येतोय, झेल टिपतोय आणि फलंदाज रोहन बुर्टे देखील बाद. क्रिकेट याच्या माध्यमातून प्रितेश शिंदेची जी रील तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याचं आकर्षक पारितोषिक देखील गावरान क्रिकेटचा एडिटर निवे गावचा रोहित तळेकर याला दिले जाते. निवे गावच्याच क्रिकेटच्या चाहत्यांनी खेळाडूंनी या रीलचा आनंद घेतलाय. रील बनवा, बक्षीस मिळवा. मैदानातले हिरो ही नवीन संकल्पना ओंकार घाडगेने आणली आणि तिथून कालपासून आपण ह्या रील्स पाहतोय प्रत्येक खेळाडूच्या, ज्यांच्या माध्यमातून चांगला परफॉर्मन्स होतोय. काल सुमित मोरेची रील्स पाहायला मिळाली, त्याच्यानंतर काल रोहित पार्टीची रील्स पाहायला मिळाली, आज राज मोरे आणि सोम भोसलेची रील पाहायला मिळाली, तसेच प्रितेश शिंदेची रील्स पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये रोहन बुर्टेची देखील रील पाहायला मिळाली. गावरान क्रिकेट शुभ एडिट, शुभम एडिट, तसेच आणि संचित खरोसे हे निवे गावचे, त्यांच्या माध्यमातून या रील्स आल्यात आणि बक्षीस देखील त्या गावामध्ये जात आहे. चला घाई करा, थोडस स्पीडअप घ्या. दाबील टीम शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 12 बॉल मध्ये करायचे ते धावा 46, 12 चेंडू सेव्हचे 46, 23 धावा प्रत्येक षटका मागे कुटायचे आहेत. भैरवनाथ कापडे खुर्द बस संघाला आकाश माने आणि त्याच्या जोडीला किरण बावलेकर. गोलंदाजी मार्क वरती आलाय तेजस दळवी. पहिलाच बॉल विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल. 11 बॉल 46 ची आवश्यकता विजयासाठी असणारे. मागील चांगल्या संघाला पराभूत केलं कापडे खुर्द ब टीमने, परंतु या मॅच मध्ये दाबिळ संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना दाबिळ संघाने देखील वर्चस्व गाजवलं. पहिल्या षटकापासून पहिल्या षटकामध्ये आला आणि आक्रमण त्यांनी केली, तो साहिल कदम आपण पाहायला मिळाला. हा देखील बॉल दूरवरतून फिरवला गेला, कटरचा वापर ऑफ कटर पाहायला मिळाला. तिकडे विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल. 2 लगातारचे चेंडू आले डॉट. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 10 बॉल मध्ये अजूनही 46 ची आवश्यकता. त्यातून जिंकल तो बक्षीस फेरीमध्ये एक बक्षीस निश्चित होणार आहे. टॉप 8 चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक नाहीये, धाव मिळेल ती केवळ 1. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. आज चंद्रगड वॉरियर्स ढवळेचे देखील समर्थक जास्तीच्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळत आहेत. काल संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला आणि यातून जिंकणारा संघ खेळेल चंद्रगड वॉरियर्स ढवळे या टीम सोबत. परंतु एक बक्षीस त्यांच्या नावावरती फिक्स झाले कालच. आज यातून जिंकेल त्यांच्या नावावरती देखील एक ट्रॉफी आणि पारितोषिक निश्चित होणार आहे. इकडे देखील चेंडू पुन्हा एकदा डॉट. सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली आहे टीम जय बजरंग दाबिळ संघाने. चला चंद्रगड वॉरियर ढवळे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. मुकुंद मोरे हा उसळी घेणारा बॉल बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला, पण त्यांनी सांगितलं की हा व्हाईट बॉल दंडित केले जाते गोलंदाजाला. परंतु इकडे DRS ची मागणी करण्यात आली आहे बॉलिंग टीम कडून. तिसरे पंच या आपण चेक केला जाईल हा बॉल अधिक उसळी घेतली आहे का. फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून हा DRS. प्रत्येक टीमला या स्पर्धेमध्ये एक रिव्ह्यू देण्यात आलाय.
योग्य बॉल आहे. म्हणजेच काहीतरी डॉट बॉल. केवळ एक धाव आतापर्यंत तेजस दळवीने खर्च केली आहे. क्लीन बोल्ड मधली अष्टी वाकवली, विकेट मिळाली आहे तेजस दळवीला. किरण बावलेकर त्रिफळाचीत. सहा बॉल 44 ची आवश्यकता. लक्षा किंग आलाय. लक्ष्मण निकम रील स्टार मैदानामध्ये दाखल होतोय. 6 बॉल 44 ची आवश्यकता. चला दाबिल टीम आता जमू नका, मीटिंग घेऊ नका. दाबिल टीम आपल्याला पाकिट आहे. टीम मीटिंग घेऊ नका. आता याच्यानंतर तुम्हाला सामना खेळायचा आहे सेमीफायनल. चंद्रगड वॉरियर्स ढवळे तुमची देखील मीटिंग झाली का? किशोर मोरे, कृष्णा मोरे आज बरेचसे गावातील मला वाटतं आलेत. काल एक बक्षीस निश्चित झालंय. किशोर मोरे आणि कृष्णा मोरे ज्या ज्या वेळेला असतील ना त्या वेळेला चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघ सुमित मोरे खास करून चांगला बॅटिंग करतो. त्या बॉलवरती फटका फसलाय, झेल झाला आणि फलंदाज आकाश माने देखील बाद. या स्पर्धेमध्ये आपल्या टीमने अभ्यास केला होता कोंडवी टीमचा, परंतु कठीण पेपर आला दाबिल टीमचा. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. सतीश बेलोसी साहेब आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. विनोद आले, विनोद कदम 8व्या क्रमांकावरती. किशोर मोरे तसेच जर पाहिलं तर कृष्णा मोरे यांचं देखील आगमन होतंय. आपलं हार्दिक स्वागत. सेमीफायनल साठी खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. आज खुश असणार आहेत कारण काल एक बक्षीस त्यांनी मिळवलं, परंतु सेमीफायनल आणि फायनल मध्ये जायचंय हा प्रयत्न असणार आहे. चला प्रथम दाबिल टीम आपल्याला विनंती असणार आहे की चौकार विनोद यांच्या बॅटमधून आला. हा बॉल देखील मागे पाठवलाय. वा चांगला फटका, षटकार. पोलादपूर तालुक्यातील गायनाचार्य सन्माननीय आदरणीय रायगड भूषण प्राप्त ज्यांना मिळालाय असे रमेश महाराज नरे यांचे सुपुत्र पांडुरंग नरे साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. शेवटचे 3 बॉल 35 ची आवश्यकता. सामन्याची औपचारिकता. हा चांगली फिल्डिंग वा चांगल्या धावा वाचवल्यात आपल्या टीम साठी. व्हाईट बॉल त्याच्यावरती एक सिंगल अशा 2 मिळतील. व्हाईट प्लस 1 अशा धावा. 6 खेळाडू बाद झाले ते भैरवनाथ कापडे खुर्द ब टीमचे. लक्ष आलाय बॅटिंग साठी. लक्ष्मण निकम, लक्षा किंग. 2 लक्षा किंग पोलादपूर मध्ये. उद्या आगमन होईल एकाच. हा फटका फसलाय, चेंडू हवेत आणि तिकडे विकेट. लक्षा किंग बाद.
संघाची धावसंख्या आता इथे शेवटचे बॉल बाकी आहेत ते 2 निर्धाव सामन्याची औपचारिकता सेमीफायनलला यानंतर आपण पाहणार आहोत चंद्रगड वॉरियर्स ढवळे आणि चालू सामन्यातील जवळजवळ विजय आता निश्चित होणार आहे तो जय बजरंगबली दाभीळ हा सेमीफायनलचा सामना वेल प्लेड जय बजरंगबली दाभीळ संघ या संघाने पराभूत केलं भैरवनाथ कापडे खुर्द ब संघाला आणि सेमीफायनल मध्ये धडक मारली आहे त्याला टॉस साठी यायचंय आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून धावा आल्या